मला पण सारखं हॉटेलचं जेवायची इच्छा होत असेल ना, तर ही रेसिपी पूर्णपणे पहा। कढईमध्ये तेल टाकायचं, दाखवल्याप्रमाणे खडे मसाले टाकायचं, 3 कांदे, 2 टोमॅटो, आलं लसूण आणि कोथिंबीरची देठं, काश्मीरी लाल मिरची, थोडेसे काजू टाकायचे 10 ते 12 आणि आपल्याला छान हे शिजू द्यायचे। आता मी 2 शिजवलेले बटाटे घेतले, त्यामध्ये मी 200 ग्रॅम पनीर ॲड केलं। नंतर थोडंसं आलं लसूण पेस्ट, 1 ते 2 कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बाइंडिंगसाठी ना 2 ते 3 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं। आता याचे छोटे छोटे बॉल करून ना आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। मी आधी बॉल रेडी करून ठेवले आणि आपल्याला जी आपण पेस्ट करणार होतो ना प्युरी कांदा टोमॅटोची, ती वाटून घेतली आणि कोफ्ते तळायला घेतले। कोफ्ते तळताना नेहमी हाय फ्लेमवर तळायचं, म्हणजे वरतून ब्राऊन कलर येतो, क्रिस्पनेस येतो आणि आतून जे पनीर आहे ना ते मेल्ट होत नाही। आपण ग्रेव्ही बनवायला घेऊ। तेच तेल घेतलं मी कढईमध्ये, घरगुती लाल तिखट टाकलं 2 चमचे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणता मसाला आहे ते टाकू शकता। मी इथं पावभाजी मसाला आणि सांबार मसाला मिक्स करून टाकते। हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान तेलात परतवून घ्यायचं। आपण बनवलेली प्युरी ह्यामध्ये टाकायचं। प्युरी नेहमी गाळून घ्यायचं, म्हणजे जे पण उरलेले लम्स आहेत ना ते निघून जातात आणि एकदम छान क्रीमी अशी ग्रेव्ही बनते। तर ग्रेव्ही छान शिजली की त्यामध्ये आपण कोफ्ते टाकायचा आणि वरतून गार्निशसाठी तुम्ही फ्रेश क्रीम टाकू शकता। वरतून 1 चमचा ना कस्तुरी मेथी चुरून टाकायची, यामुळे टेस्ट खूप छान येते। तुम्ही जर घरी अशा पद्धतीने पनीर कोफ्ता बनवला तर तुम्ही हॉटेलमध्ये जाणं विसरणार 100%।